भाळवणी तालुका पारनेर इथं अवैध मावा व्यवसायाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपीसह 2,05,280 किमतीचा मुद्देमाल जप्त. माननीय मुमुका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहेत. नमूद आदेशान्वये संतोष मुटकुळे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार अतुल लोटके, निळकंठ कारखेले, प्रकाश मांडगे, रोहित मिसाळ, अमोल आजबे आणि अरुण मोरे यांचं पथक तयार करून अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याकामी पथकास रवाना केलं. दिनांक 14 ऑगस्ट रोजी पथक पारनेर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्यांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की फैजल सलीम तांबोळे राहणार भाळवणी तालुका पारनेर गावच्या शिवारामध्ये गणेश चिमटे यांच्या शेतामधील पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधी तंबाखू आणि सुपारी एकत्रितपणे मावा विक्रीच्या उद्देशानं तयार करीत आहेत. मिळालेल्या माहितीवरून पथकानं पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक इसम सुगंधी तंबाखू आणि सुपारी एकत्रित करून मावा पुण्यामध्ये भरत असताना मिळून आल्यानं सलीम दादामिया तांबोळे वय 52 वर्ष राहणार भाळवणी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेण्यात आलं. ताब्यातील आरोपीच्या कब्जातनं 1,05,000 रुपये किमतीचा मावा तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक मशीन रुपये 40,000 रुपये किमतीचे आणि 20 किलो तयार मावा रुपये किंमत 5,000 रुपये, त्याचप्रमाणे 5 किलो सुगंधित तंबाखू 40,000 रुपये किंमत, त्याचप्रमाणे 40 किलो सुपारी चुरा 5,000 रुपये किंमत, 5 किलो कलर किंमत 7,000 रुपये, एक इलेक्ट्रिक काटा 2,880 रुपये, विमल पान मसाला 400 रुपये किंमत, इतर साहित्याचा एकूण 2,05,280 रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींकडे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत अधिक विचारपूस करता त्यानं जप्त माल सुगंधित तंबाखू फैजल सलीम तांबोळे राहणार भाळवणी, त्याचबरोबर इंतुभाई उर्फ इंतिखाब आलम सेन राहणार अहिल्यानगर हा फरार आहे. ज्ञानेश्वर गायकवाड राहणार MIDC अहिल्यानगर हाही फरार आहे. यांच्याकडनं खरेदी केल्याची माहिती सांगितली. आरोपीविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 613/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन ही करत आहेत. ही कारवाई माननीय मुमुका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे. वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.